म्हणजे ही ओसाड गावची पाटीलकी आणि तीच नेमकी माझ्या वाट्याला आलेली आहे. ढेकळाचे पंचनामे करायचे का? जे पिकं कापून घरात गेली आहेत त्यांचेही पंचनामे करायचे? अहो, 1 रुपया भिकारी सुद्धा घेत नाही. त्या आम्ही 1 रुपयामध्ये विमा देतो शेतकऱ्यांना. आणि शेतकरी म्हणजे कर्जमाफी घेऊन कर्जमाफी दिल्यानं शेतकरी त्या कर्जाचं करतात काय हो? बारसं घालतात, लग्न करतात. म्हणजे ज्यानं शेतकऱ्यांना हमी भाव द्यायचा आहे, ज्यानं भावांतर योजना लागू कशी करता येईल याचा विचार करायचा आहे, ज्यानं शेतकऱ्यांना कर्जमुक्ती कशी देता येईल यावर विधिमंडळामध्ये विरोधकांना उत्तरं द्यायची आहेत, ते माणिकराव कोकाटे कृषी मंत्री जर विधिमंडळात जंगली रम्मी ऑनलाईन जर पत्ते खेळत असतील तर मग हीच का ती स्वाभिमानी राष्ट्रवादी? आणि एक व्यक्ती, एक घटना, एक मतदारसंघ म्हणजे माझी बदनामी केली, परंतु ज्यानं खंडणी, अपहरण, हत्या ज्याचा संबंध जे वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्याशी ज्यांनी स्वतःचे संबंध मान्य केले, एवढं असून सुद्धा अजित पवारांचं धाडस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचं झालं नाही. शेवटी नाईलाजानं देवेंद्र फडणवीसांना हा निर्णय घ्यावा लागला. हीच का ती स्वाभिमानाची उधळण करणारी, स्वाभिमानाचा वारसा सांगणारी हीच का ती राष्ट्रवादी? आणि त्याच राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण आज शेतकऱ्याच्या लेकराला बैलासारखं कोपर खिळ्यानं मारत असतील, भुसे मारत असतील, चापटानं ठोकून झोडून काढत असतील. हीच का ती शाहू फुले आंबेडकरी विचारधारा सांगणारी? हीच का ती वारसा सांगणारी? यशवंतराव चव्हाणांचा वारसा, शाहू फुले आंबेडकरी विचारांचा वारसा आम्ही जोपासतो असं स्वाभिमानानं मोठ्या उच्चारावात सांगणारी हीच का ती राष्ट्रवादी काँग्रेस? याचं काय आश्चर्य? माणिकराव कोकाटे, धनंजय मुंडे असतील, हे सूरज चव्हाण असतील, यांचं काय आश्चर्य घेऊन बसलात? अहो, वित्तमंत्री म्हणजे अर्थमंत्रीपद वाट्याला आलं, उपमुख्यमंत्रीपद वाट्याला आलं आणि ह्या अजित पवारांनी लगेच तात्काळ सगळ्यांना सांगितलं, शेतकऱ्यांना, अरे तुम्हाला कर्ज ही भरावीच लागतील, तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही. मग काय अपेक्षा ठेवणार कार्यकर्त्यांकडून? म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ जी राष्ट्रवादी स्वाभिमानाच्या मुशीत जन्माला आली, ज्या स्वाभिमानाच्या मुशीत पैदा झाली, जी शरद पवारांचा स्वाभिमान होती, यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगणारी होती, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा जी जोपासना करणारी, एक ती उच्च पुरोगामी संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारी ती राष्ट्रवादी काँग्रेस, म्हणजे खऱ्या अर्थानं ही अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णतः नवी, म्हणजे शरद पवारांचा वारसा संपलेली, यशवंतराव चव्हाणांचा किंवा शाहू फुले आंबेडकरी विचारधारेचा वारसा, त्याची नाळ तुटलेली ही राष्ट्रवादी आहे, असं या घटनावरून एकंदरीतरित्या दिसतंय. माणिकराव कोकाटे अहो एकानंतर एक, म्हणजे शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये आम्ही विमा देतो, म्हणजे शेतकरी 1 रुपयात देतो आणि याला 1 रुपयाला भिकारी सुद्धा घेत नाही. म्हणजे शेतकऱ्यांची अवहेलना, शेतकऱ्यांचा अपमान जे ह्या माणिकराव कोकाटेंनी केला, एकदा केला, पुन्हा दुसऱ्या वेळेसही तेच की बुवा हे कर्ज घेऊन करतात तरी काय हो म्हणाले. हे शेतकरी म्हणजे बारशे घालतात, लग्न करतात, पैशाची उधळपट्टी करतात. आणि हे जर कृषी मंत्री आवना सारा म्हणजे काय म्हणतात ते एक हिरो की व जंगली रम्मी पे आवना महाराज, तसं हे ऑनलाईन रम्मी खेळत आहेत. म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं, मिरची चोळण्याचं काम हे माणिकराव कोकाटे करताना दिसत आहेत. म्हणजे हीच का ती राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रश्न पडू शकतो. सर्वांना प्रश्न पडलाच असेल, कारण
हेच माणिकराव कोकाटे गेल्या कृषी मंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये विमा घोटाळा झाला हे मान्य करतात. आणि गुन्हेगार कोण ठरतं तर ते छोटे छोटे ते विमा भरणारे आणि ज्यांच्या नावावर विमा भरलाय ते शेतकरी ब्लॅकलिस्ट करले जातात. करण्याचा त्यांचा चालू होतं. परंतु ज्यांनी जबाबदारी आहे, ज्यांनी त्या गोष्टी घडवून आणल्या, म्हणजे ते ज्यांना जबाबदार आहेत घडवून म्हणण्यापेक्षा ते जे प्रमुख आहेत खात्याचे, ते कृषी मंत्र्यांच्या बाबतीत मात्र कसलंही पाऊल, कसलीही गोष्ट माणिकराव कोकाटेंच्या सरकारनं किंवा या राष्ट्रवादी म्हणवणाऱ्या अजित पवारांनी ऐकली नाही. म्हणजे हेच धनंजय मुंडे उघडपणे मान्य करतात की बाबा माझे वाल्मिक कराडांशी, त्या विष्णू चाटेंशी संबंध आहेत. मग खंडणी, अपहरण, हत्या याच्याशी पूर्णपणे म्हणजे आता तुरुंगात जावं लागलं. जर तसा त्यांचा जर संबंध नसता तर आतमध्ये जावं लागलं नसतं ना. उघड संबंध मान्य करून सुद्धा अजित पवारांना त्यांना हात लावण्याचं धाडस झालं नाही. ही स्वाभिमानी राष्ट्रवादी काँग्रेस. शेवटी नाविलाजानं देवेंद्र फडणवीसांना सांगावं लागलं की तुम्हाला मंत्रिमंडळातून काढून टाकलेलं आहे आणि त्यांनी ते काढून टाकलं. अहो, जर सूरज चव्हाण यांना असा काय राग आला, असा कोणता सत्तेचा माज होता की त्यांनी एक शेतकऱ्याचं लेकरू सुनील तटकरेंना विचारत असेल आणि पत्ते जर फेकले म्हणतात तर हो फेकले, पण जर जंगली रमी विधिमंडळामध्ये जर तुमचा मंत्री खेळत असेल आणि तसे जर व्हिडिओ जर ऑनलाईन पडत असतील, समाज माध्यमावर झळकत असतील, तर ही जबाबदारी कोणाची आहे? कोण कुणाला म्हण त्याने केवळ प्रश्न विचारला म्हणून त्याला तुम्ही बुकलून काढणार, झोडपून काढणार, उचलू उचलू आपटणार, कोपर खिळ्याने मारणार, जनावरासारखं मारणार? हेच शाहू फुले आंबेडकरी विचारधारेचा वारसा तुमचा? हीच का ती राष्ट्रवादी काँग्रेस? आणि यांचं काहीच चूक नाही हो. अजित पवार जर स्वतःच तसं जर म्हणत असतील की शेतकऱ्यांनो कर्ज भरावं लागेल, तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही, तर ही त्यांची म्हणजे काय म्हणतात वारमाईत जर तशी असेल तर वऱ्हाडी मंडळी त्या पद्धतीने वागली तर काही आश्चर्य वाटायची गरज नाही. मित्रांनो, तुम्ही कमेंट करून सांगा की खरोखर ही राष्ट्रवादी म्हणजे जी शरद पवारांनी स्थापन केली, स्वाभिमानाच्या मुशीत जन्माला आली, ती यशवंतराव चव्हाणांचा, शाहू फुले आंबेडकरी विचारधारेचा वारसा सांगते, ती नाळ कुठेतरी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तुटलेली आहे काय? हे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.